9 डिसेंबरपासून आपण सर्वांनी गुरुचरित्राच्या पारायणाला दत्त जयंतीनिमित्तानं सुरुवात केलेली आहे आणि 15 डिसेंबरला आहे दत्त जयंती। गुरुचरित्राचं पारायण आपण जेव्हा करतो तर तेव्हा सर्व नियम आणि अटी पाळून गुरुचरित्राचं पारायण आपण करत असतो। तसंच गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करताना सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियम गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला त्याचे पारायण हे करायचे आहे। दत्त जयंतीनिमित्तानं गुरुचरित्राचं पारायण करताना आपण सप्ताहाच्या 7 दिवसांमध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन करत असतो आणि 8व्या दिवशी या पारायणाच्या उद्यापन हे करत असतो, याची सांगता करत असतो। तर ही सांगता आपल्याला कधी, कशी, केव्हा करायची आहे, कोणता नैवेद्य आपल्याला या दिवशी अर्पण करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे। तर ही माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर तुम्ही क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करा।